मुंबई महानगरपालिकेसाठीची भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार। नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवर असणार। कोर कमिटीच्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा। इतके वर्ष लढाई मुंबई कुणी हिसकावू शकले नाही। रक्त सांडून मिळवलेली मुंबई 2 गुजराती गिळायला निघाल्यात। उद्धव ठाकरेंची टीका। मुंबईतील ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जागा वाटपाचा पेच सुटला। माहीम, दादर, शिवडी, घाटकोपर, विक्रोळीत मनसेला प्रत्येकी 1 जागा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसोबत मनसे 40 ते 45 जागांवर लढणार। मुंबई पालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत युती। 52 जागांची मागणी असताना 10 ते 12 जागाच देण्याची ठाकरे बंधूंची तयारी। सूत्रांची माहिती, कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता। पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादींची युती आपापल्या चिन्हावर लढणार। TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब। महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन्ही परिवार एकत्र येतोय, अजितदादांची घोषणा। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। राष्ट्रवादीकडून 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसोबत युतीसाठी भाजपचा नकार असल्यानं एकला चलो रेचा नारा। जितेंद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख मुंबईतील दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेश करण्याची शक्यता। पवारांच्या एनसीपी कडून तिकीट न मिळाल्यानं नितीन देशमुख नाराज का, अशी चर्चा। मलिक कुटुंबातून यंदा 3 जण निवडणुकीच्या रिंगणात। नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, सून बुशरा नदीम मलिक तर बहीण डॉक्टर सईदा खान निवडणूक लढवणार। जितेंद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख मुंबईतील दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेश करण्याची शक्यता। पवारांच्या एनसीपीकडून तिकीट न मिळाल्यानं नितीन देशमुख नाराज असल्याची चर्चा। निवडून न येणाऱ्या जागा भाजपा शिंदेच्या शिवसेनेला देतं, लाचार होऊन निवडणूक लढणार नाही। रवींद्र धनगेकरांची नाराजी उघड। मुलगा प्रणव धनगेकर पुण्यात अपक्ष निवडणूक लढवणार। बारामतीत गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन। कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा। पवारांच्या निवासस्थानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं स्नेहभोजन। राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा हात, रोहित पवारांना याबाबत विचारा। संजय राऊत यांचा दावा। रोहित पवार, अजित पवार, गौतम अदानींचा एकत्र प्रवासावर राऊतांची टीका। गौतम अदानी माझे मोठे भाऊ, मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर हक्कानं गौतम भाईला सांगते। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना उपरोधिक टोला। तर काही लोक मोठी झाली की टीका टिप्पणी करतात, अजितदादांचा पलटवार। आरोपी रवी देवकरच्या बॉडीगार्ड महेश धायवडकडनं मंगेश काळोखेवरती 13 वार केले, अशी माहिती काळोखे कुटुंबानं दिली। खोपोली हत्या प्रकरणी आमदार महेंद्र थोरवेंचा दावा। देवकरचा बॉडीगार्ड वाल्मिक कराडचा साथीदार असल्याचा आरोप। मुंबईत वंचित काँग्रेसची आघाडी। वंचित 62 जागांवर लढणार। पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। वंचित काँग्रेसच्या युतीचा महापौर मुंबईत असणार। वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त। भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा। वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर उद्या अर्ज दाखल करणार। भव्य रॅली काढली जाणार। मंत्री मंगलप्रभात लोढांच्या नावानं पत्र व्हायरल। गिरगावमधील भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दिल्याचा पत्रात उल्लेख। भाजपची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर नसताना लोढांच्या पत्रानं चर्चा।